सर्वांना नमस्कार. हाय, हॅलो, नमस्ते. स्वागत आहे आपलं मराठी चातुर्य कथा या यूट्यूब चॅनलवर. चला तर वळूया आपल्या स्टोरीकडे, जिचं नाव आहे मिलन अभी आधा अधुरा है, भाग 184. मग आता रोहित आणि मल्हारराव घरी येण्याऐवजी आणखीन सगळीकडे फिरत राहिले. फार्म हाऊसवर गेले, फॅक्टरीत गेले, कारखान्यात गेले, सगळीकडे थोडं थोडं फिरत होते. इतक्यात सपनाचा रोहितला फोन गेला. तिनं राहुल आणि रोशनचे लंच टिफिन पॅक केले होते. मल्हारराव आणि रोहितची लंचसाठी वाट बघत होती. मग तिचा फोन बघितला. रोहितने घेतला आणि सपना म्हणाली, तुम्ही दुपारी जेवणासाठी कधी येत आहे भाऊजी? आम्ही वाट बघतोय सगळे. रोहितनं हातावरच्या मनगटातील घड्याळाकडे पाहिलं आणि म्हणाला, येतो अर्ध्या तासात. आणि सपना हळूच इकडे तिकडे बघत जानकी कुठे आहे याचा अंदाज घेत म्हणाली, भाऊजी आणखीन एक बोलू का? रोहित म्हणाला, काय? सपना म्हणाली, तसं तुम्ही गैरसमज करून घेऊ नका, पण एक गोष्ट बोलायची होती. भाऊजी बोलू का? रोहित म्हणाला, बोला. तरीही सपना बोलायला घाबरत होती. आणि रोहित म्हणाला, वहिनी आता बोलताय की घरी आल्यावर बोलता? मी फोन ठेवू का? तशी सपना म्हणाली, बोलते ना भाऊजी, तुम्ही खरंच गैरसमज करून घेऊ नका, पण तुम्ही ना कधीच मेघनाला होकार नका देऊ. तिनं अजिबात चांगली वाटत नाही मला, आणि तिच्या विचार करण्याची पद्धत आणि वाईब्स आहेत ना, त्या खूप खराब आहेत. आणि रोहित म्हणाला, माहीत आहे मला, आणि जर एखाद्या व्यक्तीवर मी फुली मारली तर ती फुली कधीच निघत नाही, आणि मला वाटतं हे तुमच्यापेक्षा जास्त चांगलं कोणाला माहीत नसेल. आणि सपना गप्प बसली. आणि रोहितने ठेवतो म्हणून फोन ठेवला. आता रोहित सपनाशी चांगला बोलायला लागला होता. मस्करी वगैरे काही करत नव्हता, आणि सोनमची सुद्धा मस्करी करणं त्यानं बंद केलं होतं राणी गेल्यापासून. पण आता एक घरातला मेंबर म्हणून आणि थोरली वहिनी म्हणून सपनासोबत बोलत होता, कारण ती सुधारली होती. आणि मनही निवळलं होतं रोहितचं, जसजसा वेळ जाईल तसं. कारण सपनासोबत राहुल खुश होता, आणि रोहितला फक्त त्याच्या भावाचं सुख हवं होतं. मग आता मल्हारराव आणि रोहित घरी आले. फ्रेश होऊन डायनिंग टेबलवर जेवायला बसले. आणि रोहित म्हणाला, तुम्ही सगळ्याजणी बसा, आपण गप्पा मारत मारत खाऊया. आणि त्याचवेळी आता बाहेर लोकांची त्याला भेटण्यासाठी गर्दीसुद्धा जमायला लागली. मग जानकी म्हणाली, रोहित तू कॉलेजमध्ये गेला होता का बाळा? रोहित म्हणाला, हो. सांगून तर गेलो होतो की तुला. का गं, तुला पण यायचं होतं का? जानकी म्हणाली, नाही रे, मला नव्हतं यायचं, पण कसं वाटलं कॉलेज? आता हे ऐकलं तसं सपना आणि सोनमनं एकमेकींकडे बघितलं, आणि जानकीला कोणाविषयी बोलायचं आहे हे त्यांनी ओळखलं, आणि रोहितनं सुद्धा ओळखलं. आणि रोहित म्हणाला, आई, आपलं कॉलेज चांगलं चाललं आहे, माझं लक्ष आहे, डोंट वरी. जानकी लगेच म्हणाली, अरे मेघनासुद्धा लक्ष देते कॉलेजकडे खूप. तू नसताना ती स्वतः जबाबदारीने सगळीकडे लक्ष देते. कोणीतरी आपलं माणूस हवं ना रे तिथं. ती मला सांगते सगळं, म्हणजे मुलींचेही प्रॉब्लेम कळतात, आणि मेघना आहे ना, ती खूप लक्ष घालते मुलींच्या प्रॉब्लेममध्ये, कॉलेजच्या मॅटरमध्ये. आणि आता तिचं कौतुक ऐकलं आणि सपनानं तोंड वाकडं केलं. आणि रोहित लगेच हसून म्हणाला, आई तुझं बरोबर आहे. अगं मला सुचलंच नाही गं हे. वा, म्हणजे आता मेघना मॅडम आहेत तर आता तिथली शिस्त आणि मुलींचे प्रॉब्लेम होत नाहीत, हो ना? आणि जानकी खुश होत म्हणाली, हो ना, आणि ती जातींना खूप लक्ष देते सगळीकडे. आणि रोहित म्हणाला, तुझं आई बरोबर आहे आणि मला पटलं. तर आता मलाही असं वाटतं की तिथं कोणीतरी आपल्यापैकी लेडीज स्टाफ हवा. बाबा, आपल्या बोर्ड मेंबरमध्ये कोणी लेडीज नाही, आणि मुलींचे प्रश्न सोडवण्यासाठी एक बोर्ड मेंबर लेडीज हवी असं मला वाटतं, जेणेकरून मुलींच्या प्रश्नांचा विचार सेन्सिटिव्हली होऊ शकतो. आजकाल मुलींची सुरक्षितता, कॉलेजमध्ये घडणारे गैरप्रकार बघता मुलींच्याही तक्रारींची नोंद घेतली जावी असं मला वाटतं बाबा. त्यासाठीच असं रोहित बोलणारच होता की त्याआधीच जानकी म्हणाली, हो ना रोहित, त्यासाठीच मला असं वाटतं की मेघना तिथं असणं गरजेचं आहे. आणि रोहित म्हणाला, आई, ती फक्त आपली एम्प्लॉय आहे, तर मी त्यासाठीच बोर्ड मेंबरमध्ये आणखीन एका लेडीज मेंबरची शिफारस करतोय, आणि तिथं सपना वहिनी असेल. आणि हे ऐकलं तसं सपनाने डोळे मोठे केले आणि म्हणाली, मी? भाऊजी अहो, मी कशाला? रोहित म्हणाला, का तुम्ही अडाणी आहात का? सपना म्हणाली, नाही. रोहित म्हणाला, तुम्ही काम करू शकत नाही का? सपना म्हणाली, असंही काही नाही, मी करू शकते. रोहित म्हणाला, मग दादाची परमिशन घ्यायची का? सपना म्हणाली, ती तर घ्यावीच लागेल ना भाऊजी. रोहित म्हणाला, ती मी घेतो, पण पुढच्या महिन्याच्या मीटिंगमध्ये तुम्ही असणार आहात ॲज ए बोर्ड मेंबर म्हणून. आणि आई, थँक्यू सो मच बरं का, खूप छान मुद्दा सुचवला तू.
आणि वहिनी, तुम्ही तिथे असाल तर मिस मेघनाला हे सगळं बघण्याची गरज पडणार नाही. आणि त्या बाहेरच्या आहेत, उगीचच त्यांना कशाला ताण द्यायचा. आपलं कॉलेज आहे, आपण ते मिळून हँडल करू. बरोबर ना वहिनी? आणि सपना हसून म्हणाली, हो भाऊजी, मी तयार आहे. आता राजलक्ष्मीचं पण काम जास्त नसतं. आणि रोहित म्हणाला, आई बाबा तुमची काही हरकत? आणि मल्हारराव हसून म्हणाले, आय हॅव नो प्रॉब्लेम. माझ्या सुनांनी बाहेर पडलं तर माझ्यासाठी चांगलंच आहे. जानकी मात्र काहीच बोलत नव्हती, नुसती गप्प बसली होती. तिला बहुतेक रोहितचा हा निर्णय आवडला नव्हता. आणि रोहित सडेतोडपणे म्हणाला, वहिनी आईकडे बघू नका, तिचा मुख आशीर्वाद आहे असं समजा आणि कामाला लागा. असं म्हणून रोहित लंच करून पटपट खाऊन उठला आणि बाहेर निघून गेलासुद्धा. जानकी उठली, तिनं थोडंसंच खाल्लं होतं आणि आतमध्ये जाऊन बसली. आणि सोनमनं सपनाला घट्ट मिठी मारली आणि म्हणाली, कॉंग्रॅच्युलेशन ताई. सपनासुद्धा म्हणाली, तसं मी ऐकलं नसतं गं, पण त्या मेघनाची जिरवण्यासाठी मी तिथं जाणार. तिच्यामुळे माझ्या कानाखाली बसली का? मग आता बघ तिच्यावर मी कसं लक्ष ठेवते. लाली लिपस्टिक लावून नुसती नखरे करते काय? आता बघूच ती कॉलेजमध्ये कशी टिकते. असं म्हणून सपनानं सुद्धा कंबर कसली. आणि मेघनाला कॉलेजमध्ये जाऊन तिच्यावर वॉच ठेवून सळो की पळो करायचं आणि तिच्या कामावर लक्ष ठेवायचं तिनं ठरवलं. आणि जानकीनं हे आता मेघनाला सांगितलं की सपना बोर्ड मेंबर होणार आहे. आणि मेघनाचा चेहरा पडला आणि म्हणाली, आई मी इथं होते ना आपलं माणूस म्हणून लक्ष ठेवायला. मग रोहित सरांनी असं का केलं हो? जानकी म्हणाली, अगं जाऊ दे, तो तसाच आहे, पण तू ही घरचीच आहे असं मी समजते. पण तुझ्यापेक्षा जास्त घरची सपना आहे ना, ती सून आहे. मेघना म्हणाली, हो ना आई, आणि आता मला भीती वाटते. बघा ना, सपनाताई आता माझा बदला तर घेणार नाहीत ना, कारण माझ्यामुळे तुम्ही त्यांच्या कानाखाली दिली होती. असं मेघना धूर्तपणे म्हणाली. आणि जानकी म्हणाली, असं काहीही होणार नाही. तसं काही झालं आणि तुला काही वाटलं की ती तुला मुद्दाम अपमान करते तुझा, तर मला लगेच सांग. आणि मेघना म्हणाली, हो आई. मग आता संध्याकाळ झाली. रोहित घरी झोपला होता आणि अचानक रात्रीच्या 11:30 वाजता त्याला फोन आला. त्यानं झोपेतून उठून बघितलं, 5 नंबरच्या पेट्रोल पंपावरून फोन आला होता. आणि तिथं काम करणारा पोऱ्या म्हणाला, रोहित दादा, अहो इथे संग्राम आलाय आणि नुसता हुल्लडबाजी करतोय. हा इथं येऊन सिगारेट पितो आहे. आम्ही त्याला म्हणालो की इथे पेट्रोल आहे, इथं सिगारेट पिऊ नको म्हटलं तरी पितोय आणि तुम्हाला उगीच शिव्या घालतोय. आणि तुमचा आमदार इथे बोलवा, बघूच म्हणजे काय उपडतोय, अशी भाषा वापरतोय बघा दादा तो तुमच्यासाठी. सिगारेट पिऊ नको म्हटलं तरी म्हणतोय तुमच्या बापाची पितोय का, तुमच्या आमदाराच्या बापाची पितोय का. मी पेट्रोल पंपावर झोपा काढायला नाही आलो. आता हे रोहितनं ऐकलं आणि अंगावरचं ब्लँकेट भिरकावून दिलं. आणि यशा तर आईला असं म्हणून रोहित गाडीत बसला आणि पेट्रोल पंपाच्या दिशेनं भरधाव निघाला. एकटाच गेला होता रोहित, राहुल रोशनला डिस्टर्ब न करता. आणि तिथं जाऊन बघितलं तर संग्राम दारूच्या नशेत सगळ्याला शिव्या घालत होता. आणि तो प्रत्येक शिवीमध्ये रोहितचं नाव घेत होता. आणि माझं सिगारेटचं पाकिट इकडे द्या, माझं माचीस इकडे द्या असं म्हणायचा. पण आता रोहितची मुलं ते देत नव्हती. उगीचच त्यानं गाडी पेटवली आणि पेट्रोलच्या हौदात टाकली तर खूप मोठा गजब झाला असता. आणि रोहित आता तिथं गेला, कचकन ब्रेक मारला, गाडी थांबवली आणि उतरला. तसंच संग्रामच्या 2 कानाखाली लावून दिल्या आणि कॉलर पकडून म्हणाला, हरामी, तुला मरायचंच असेल तर तुझ्या घरी जाऊन मर. हवं तर पेट्रोल मी फुकट देतो ते घे आणि तुझ्या दारात जा, तुझ्या अंगावर ओतून घे आणि पेटवून घे, पण इथं काही तमाशा करू नको. तरीही संग्राम रोहितला शिव्या घालत होता. तुझं बघतो, तुझं असंच करतो, तुझं तसंच करतो वगैरे वगैरे बडबडत होता. आणि तो गप्प बसत नव्हता. रोहितनं त्याला आणखीन 3-4 कानाखाली लावल्या तरीही ऐकत नव्हता. शेवटी रोहितनं त्याला पेट्रोल पंपाच्या बाहेर ओढला आणि आगीशी खेळण्याची तुला फार सवय आहे ना, तर थांब असं म्हणून काड्याची पेटी घेतली आणि एकत्र 3-4 काड्या पेटवल्या आणि त्याचं तोंड वासलं आणि पेटत्या काड्या त्याच्या तोंडात कोंबल्या आणि त्याचं तोंड बंद केलं. तसं संग्रामचा आवाज आणि जीव घशात अडकला आणि त्याला बोलता येईना. जीव गुदमरला, ठसका लागला आणि त्याच्या तोंडाचा होळपा निघाला आणि आग झाली. संग्राम त्याच्या हातातून निसटला. गुपचूप गाडी सुरू करून वाकडा तिकडा गाडी चालवत निघून गेला. रोहितनं पायातला बूट काढला, त्याच्या मागून हाणला. तो बूटसुद्धा त्याच्या डोक्यात लागला. संग्राम पळून गेला. तशी सगळी मुलं हसायला लागली आणि म्हणाली, रोहित दादा, आज तुम्ही आला म्हणून तो गेला इथून, नाहीतर जातच नव्हता. आणि रोहित म्हणाला, यापुढे त्याला आपल्या कुठल्याही पेट्रोल पंपावर पेट्रोल द्यायचं नाही. त्याची अशी नाकाबंदी करू की त्याच्या कुठल्याच वाहनासाठी पेट्रोल मिळणार नाही, असं काहीतरी करा. अंगात नाही जीव आणि करतोय चिवचिव, असं रोहित म्हणाला आणि पुन्हा झोपायला आला. आता घरी येऊन तो पुन्हा झोपला. कोणाला काही कळलंच नाही की रात्री काय झालं, तो गेला कधी, आला कधी.
आणि रोहित म्हणजे घरच्यांचं वज्रकवच आणि खूप मोठा आधार. आणि सगळ्यांनी निर्धास्त झोपावं असाच रोहित होता त्याच्या जीवावर टाकून. मग आता बघता बघता दिवस निघून गेले. तो मुंबईमध्ये आला. रोहित ज्या फ्लॅटमध्ये राहायचा तिथली सोसायटी खूप मोठी होती. म्हणजे एकत्रच 15-20 बिल्डिंग होत्या. खूप फ्लॅट होते. कोण कुठे राहतोय कळत नव्हतं. आता ती मुंबई होती. कोणाचं एकमेकांना देणं घेणं नव्हतं. आपल्या आपल्या नादात असायचे सगळे. बाकीचे आमदार मंडळीसुद्धा तिथं राहायची. त्यांच्या बायका मुलं घरी असायच्या आणि इथं त्यांच्यासाठी इतर बायका यायच्या फ्लॅटवर. रोहितला मात्र तसला काहीही लफडा करायचा नव्हता, नादही नव्हता आणि इच्छाही नव्हती. उलट रोहितने त्याच्या घरात महिला नोकरसुद्धा ठेवली नव्हती, तर पुरुष नोकर होता. आणि हा पहिलाच आमदार असा असेल जो बायकांपासून दूर पळतो असं टिंगूला वाटलं. 3 BHK फ्लॅट होता. टिंगू आणि दोघेच राहायचे आरामात. आणि एक दिवशी जेवण करत असताना टिंगू त्याला म्हणाला, साहेब मी तुमची इथे सोय करू का? तुम्हाला जर लग्नच करायचं नसेल आणि जुनी बायकोसुद्धा नको असेल तर मुलींची सोय होऊ शकते इथेसुद्धा. तुम्ही फक्त हो म्हणा. तसं रोहितनं त्याच्या डोक्यात फटका दिला आणि म्हणाला, गप्प बस ना आलाय का? तुला माहीत आहे ना मी कसा आहे? टिंगू म्हणाला, तोच तर प्रॉब्लेम आहे ना यार. अरे असला कसला रे आमदार तू? बाकीचे बघ किती एन्जॉय करतात, बायका मुलं गावी सोडतात इकडे किती भारी एन्जॉय करतात. तू मात्र गाढव आहे. रोहित म्हणाला, मूर्खा मी चारित्र्यवान आहे म्हणून गाढव आहे आणि जे चरित्रहीन आहेत ते हुशार आहेत का? आणि टिंगू दारूच्या नशेत होता आणि म्हणाला, अरे मी काय म्हणतो, एकच आयुष्य आहे रे रोहित, एन्जॉय करायचा यार. पण तू आहेस की कशालाही हात लावत नाहीस. आणि आमच्या आमदारांना जे हवं ते द्यायचं कामच आहे माझं. रोहित तुला खरंच आठवण येत नाही का रे? रोहित मला येते ना, तिचीच आठवण येते, पण तिरस्कारात. आणि सगळ्यात जास्त तिरस्कार मी तिचाच करतो. प्यार एक कला है मेरे दोस्त, मत कर यह मेरी सलाह है, असा रोहित टिंगूला म्हणाला. आणि टिंगू म्हणाला, तुझं ज्ञान तुला लागलाब. अरे पण बायको गेली असती तर आत्तापर्यंत ना मी 2 केल्या असत्या. अरे पलीकडच्या विंगमध्ये दुसरा आमदार राहतोय, त्याच्याकडे दर आठवड्याला नवीन पोरगी येते. आणि रोहित हसून म्हणाला, हे बघ टिंगू, माणसाची किंमत दिवसाला आणि क्षणाक्षणाला बदलत राहते. लोक चहात माशी पडली तर चहा फेकून देतात, तुपात माशी पडली तर माशी फेकून देतात. पण माशीचा प्रश्न नाही इथे, प्रश्न किमतीचा आहे, लक्षात ठेव. म्हणून माणसानं किंमत जपून राहायचं असतं आणि तुमचं चारित्र्यशील तुमची किंमत ठरवतं. आणि आता टिंकूने त्याला हात जोडले आणि म्हणाला, तुझ्यासारखा तूच रे बाबा. मग आता राणाचा 4था बर्थडेसुद्धा साजरा झाला. राणीने यावर्षीसुद्धा 2 केक कापले. राणाचं ज्युनियर KGमध्ये ॲडमिशन केलं आणि राणा स्कूलमध्ये जायला लागला. मग आता इकडे राणीचा CAचा प्रवास सुरू होता, तेही अगदी उत्तम पद्धतीने. आता CA व्हायचं म्हटल्यावर ग्रॅज्युएशननंतर 4-4.5 वर्षाचा टाईम जातोच. तिचा भाऊ अधेमध्ये यायचा, राणाला घेऊन फिरायचा. ते हॉटेलमध्ये जायचे. राणी फक्त म्हणायची, मंत्रालयाकडे तेवढा फिरू नकोस, तेवढं सोडून दुसरे कुठेही फिर, नाहीतर राणीला जर बघितलं तर रोहितचं मस्तक उठल आणि तो पुन्हा तिला मारण्यासाठी गुंड पाठवेल, अशी तिला भीती वाटायची. आणि आता राणाही तिच्यासोबत होता. राणासाठी ती जास्त घाबरायची. तोच तिच्या जगण्याचा आधार होता आणि त्याला कोणीही हिरावून घेऊ नये तिच्यापासून, असं तिला वाटायचं. मग ते मूव्ही बघायचे, हॉटेलमध्ये जायचे, बागेत फिरायचे, खूप मजा करायचे. आणि त्याच्याही लग्नाचं आता बघितलं पाहिजे असं राणीला वाटलं. आणि आता बघता बघता मनोजसुद्धा लग्नाच्या बंधनात बंधायला तयार झाला. त्याचा अनुष्कासोबत साखरपुडा झाला. लग्नाचा मुहूर्तही लवकरच पकडला आणि राणी खुश होती मनोजसाठी. आणि असंच एका दिवशी सोसायटीच्या टेरेसवर सगळेच होते. म्हणजे कोजागिरी पौर्णिमेचाच तो सण होता. सगळे तो सण साजरा करत होते. आणि राणी मनोजसाठी दुधाचा ग्लास घेऊन गेली आणि म्हणाली, घे माझ्याकडून तुझ्यासाठी शेवटचं दूध. आणि मनोज म्हणाला, असं का बोलतेस? राणी हसली आणि खट्याळपणे म्हणाली, आता कोणाची तरी बायको येईल, मग ती ही सगळी कामं करेल ना. आणि अनुष्काच्या आठवणीनं तोही हसला आणि म्हणाला, हो राणी, खरं आहे ते. पण राणी, माझं लग्न झालं तर तुझ्या आणि माझ्या मैत्रीत काहीच फरक पडणार नाही, समजलं? तुझं लग्न झालं तरी तू आपल्या मैत्रीत फरक पडू दिला नाही, मग मी कसा पडू देईन? पण राणी, तुझं काय गं, तू एकटीच राहशील का? राणी, काहीतरी विचार कर ना. आणि राणी खूप नाराज झाली. खूप म्हणजे खूप. चेहरा पडला. डोळ्यात पाणी आणून म्हणाली, मनोज, खरं सांगू, मला वाटलं होतं की तू माझ्यासाठी थांबशील. तू म्हणशील की राणी, मलाच तुझ्याशी लग्न करायचं आहे. आपण खूप वर्षापूर्वी पाहिलेली स्वप्न आता आपण पूर्ण करू. पण मनोज, तू तर मला एकदाही विचारलं नाहीस. तू सरळ अनुष्कासोबत लग्न ठरवलं, मग मी काय करू? आणि हे ऐकलं तसं मनोजला प्रचंड धक्का बसला आणि म्हणाला, काय? म्हणजे राणी, मी विचारलं असतं तर तू माझ्यासोबत लग्न केलं असतंस का? माझं चुकलं का तुला ते न विचारून?
मला तर वाटलं की तू रोहित सरांशिवाय दुसऱ्या कोणाचा विचार करणार नाहीस आणि तू असं मला खूप वेळा बोलून दाखवलं, पण मलाही आवडलं असतं राणी तुझ्याशी लग्न करून तुझं आयुष्य सावरायला. राणी, माझं चुकलं का गं? मी तुला एकदा विचारायला पाहिजे होतं का की माझ्याशी लग्न करतेस का? असं म्हणून मनोज पोट तिडकीनं तिला विचारत होता. आणि खट्याळ आगाऊ नटखट राणी पुन्हा मोठ्या मोठ्यानं हसायला लागली आणि म्हणाली, ठेंगा, अजिबात नाही. माझा नवरा आहे की आमदार रोहित सूर्यवंशी आणि त्यांच्यावर माझं खूप प्रेम आहे. मी कशाला तुला होकार देईन? मी तर तुझी मस्करी केली. आणि मनोजने तिच्या डोक्यावर हात मारला आणि डोक्यात एक टपली टाकली तिच्या. म्हणाला, आगाऊ कुठली अगो, किती घाबरलो मी. खरंच मला वाटलं की तू माझ्याकडून अपेक्षा केलीस की काय आणि मी ती पूर्ण नाही करू शकलो. आणि मनोजच्या हातात हात दिला तिनं आणि राणी म्हणाली, नाही रे, उलट माझा तुझ्यावर मित्र म्हणून सगळ्यात आधी हक्क आहे आणि माझ्यावरही तुझा मैत्रीण म्हणून हक्क आहे आणि मग आपल्या जोडीदाराचा आपल्यावर हक्क बनतो. आणि मनोज, मी त्यांच्यावर खूप प्रेम करते आणि त्यांच्याशिवाय माझ्या मनात एवढी केसा एवढी पण जागा नाही कुणासाठी, फक्त असं म्हणून ती हसली आणि मनोजही दिलखुलास हसला आणि म्हणाला, अगं पण त्यांचं काय, त्यांनी दुसरं लग्न केलं असेल तर? राणी म्हणाली, करू दे ना, खुशाल दुसरं लग्न करू दे, तिसरं लग्न करू दे. नाहीतर मला डाऊट होताच की त्यांच्या आयुष्यात नक्कीच मुलगी आहे कुठली तरी. त्यांनीच मेघना मॅडम किती मागे पुढे करायच्या आणि एकदा तर मला झडपीच्या ऑफिसमध्ये त्यांना किस करताना दिसली. त्याच वेळी मी प्रकरण खूप लावून धरलं होतं, पण सरांनी माझी समजूत घातली. मी त्यांच्यावर विश्वास ठेवला, पण मनोज, त्यांनी माझ्यावर नाही रे विश्वास ठेवला. काय झालं होतं त्यांना त्या फोटोची शहानिशा करायला? का त्यांनी माझ्यावर लगेच घाईघाईत मारेकरी पाठवले? मी त्यांना दीर्घायुष्य लाभावं म्हणून रोज देवाला प्रार्थना करते आणि तेच माझं आयुष्य संपवायला निघाले, तेही माझ्या पोटात बाळ असताना. असं म्हणून राणीचे डोळे पाण्यानं भरून आले. राणी घडीत हसायची, क्षणात रडायची, कधी नटखटपणा करायची आणि असंच आयुष्य काढायचं तिनं ठरवलं. मग मनोजने तिच्या खांद्याला पकडलं, आधार दिला आणि म्हणाला, काळजी करू नकोस, हेही दिवस जातील आणि माझ्या फ्रेंड्सचं नशीब इतकं छान आहे ना की मला माहीत आहे ती खूप मोठी होणार आहे. आणि मला एक सांग, तू जर आता सरांसोबत असती तर त्यांनी तुला इतकं सगळं करू दिलं असतं का गं? तुला स्वतःच्या पायावर उभं राहण्याची संधी मिळालीच नसती. राणी म्हणाली, तरीही मनोज, मी कितीही मोठी झाली तरी त्यांच्याशिवाय यश अपूर्ण आहे ना रे माझं. मी तर त्यांचं प्रत्येक यश, प्रत्येक बर्थडे साजरा करते. तसं त्यांना माझी आठवण येत असेल का रे? त्यांना तर वाटलं असेल राणी मेली, पण कुठेतरी मी त्यांचा वारस घेऊन जगते हे त्यांना कळेल का कधी? आणि त्यावेळी ते काय करतील? मनोज म्हणाला, त्यांचं जाऊ दे, पण तू काय करशील जेव्हा सरांना कळेल की राणा तुझ्याकडे आहे, त्यांचा वारस? राणी म्हणाली, त्यांना कशाला हवं आहे माझ्या पोटातलं मूल? त्यांनी लग्न केलं असेल की मेघनासोबत, नाहीतर आणखीन एकसे बडकर एका मुलींसोबत, आणि तिकडून होईलच की त्यांना दुसरं बाळ. माझा राणा फक्त माझा आहे, मी अजिबात कोणालाही देणार नाही. एक वेळ मी घरातल्या सगळ्यांसोबत बोलू देईन त्याला, पण सरांना अजिबात बोलू देणार नाही. पण हे सगळं तर तेव्हा होईल ना जेव्हा आम्ही कुठे आहोत हे त्यांना कळेल आणि राणा त्यांचा वारसदार आहे हे कळेलच. आपण त्यांना तेव्हाच कळेल, पण आपण त्यांना कळू द्यायचंच नाही. मनोज म्हणाला, अगं पण उद्या राणा स्वतःच्या तोंडानं सांगेल त्याचं नाव, तेव्हा काय करशील? राणी म्हणाली, मी राणाला सांगितलंय की त्याचं नाव काय सांगायचं. कुणीही विचारलं ना तर फक्त रणजित राणी एवढंच म्हणायचं, पूर्ण नाव सांगायचं नाही, असं मी शिकवले त्याला. माझा राणा हुशार आहे, माझं तेवढं ऐकणारच तो. आणि इतक्यात लुटू 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 पाय टाकत आला. भारदस्त शरीर, एसटीचा मजबूत अंगाचा राणा म्हणाला, मनोज काका, मला उचलून घ्या आणि चंद्र दाखवा. आणि मग मनोजने त्याला उचलून घेतला, चंद्र दाखवला आणि मनोज म्हणाला, आई गं राणी, अगं काय खायला घालतेस तू याला? कसला भक्कम शरीराचा आहे गं, हात दुखतोय बघ. 5 मिनटं पण एका खांद्यावर हातावर घेऊ शकत नाही माणूस त्याला. राणीनं मनोजला फटका दिला आणि म्हणाली, नालायका, खाली बघ, तुझ्या पायाला शी लागली, माझ्या बाळाला नजर लावतोस का? असं म्हणून राणीनं राणाची नजर काढली आणि कपाळावर बोटं मोडली. आणि मनोज राणाची पप्पी घेऊन म्हणाला, नाही गं, हा तर आमचा भावी आमदार आहे, याला कोण नजर लावेल? बरं चला. असं म्हणून तो राणाला चंद्रचांदण्या दाखवायला लागला. आणि राणा पण मनोजसोबत गोड बोलायचा, ओठांचा चंबू करून प्रत्येक शब्द बोलायचा आणि खूप गोड वाटायचा. त्याचं ते बोलणं ऐकण्यासाठी माणसं घरासमोर आवर्जून थांबायची आणि तो येणाऱ्या जाणाऱ्या प्रत्येकाला राणीसारखा म्हणायचा, थांबा,
माझ्याशी बोला आणि मग पुढे जा. बापासारखा अकडू आहे असंही म्हणता येत नव्हतं. राणीसारखा बोलकाही होता आणि माणसातला होता. आणि मग लोकांना कितीही गडबड असू द्या, कोणाला ऑफिसला जाण्याची, बँकेत जाण्याची, भाजीला जाण्याची गडबड असू द्या, 2 मिनटं तरी राणासोबत बोलल्याशिवाय कोणीही पुढे जात नव्हतं. नाहीतर राणा त्यांच्यावर रुसलाच म्हणून समजा. आणि अशा प्रकारे राणा त्या कॉलनीमधला सगळ्यांचा लाडोबा होता आणि लाडूसारखाच गोल गोल होता. मग आता सकाळ झाली आणि राणीनं राणाला झोपेतून उठल्यानंतर पालथा झोपवला आणि त्याला पुशअप्स काढायला शिकवत होती. जसे रोहित कुमार रोज व्यायाम करतात तसा ती राणाला 4थ्या वर्षापासून शिकवत होती. आणि लगेच त्याच्यासाठी छोटा ग्लास भरून दूध आणायची आणि राणा पुशअप्स काढता काढता 2-3 वेळा झालं आणि हनुवटीवर पडला. हनुवटी जमिनीवर आपटली, रडायला लागला आणि तिची आई म्हणाली, अगं काय हे राणी, तू त्याला 4थ्या वर्षातच पैलवान करशील का? राणीनं त्याला उचलून घेतला आणि म्हणाली, आई अगं यालाच तर बाळकडू म्हणतात. अगं व्यायाम करण्याने शरीर धष्टपुष्ट राहतं, निरोगी राहतं, तंदुरुस्त राहतं. उद्या मला कुणी म्हणायला नको राणाला चांगल्या सवयी नाही लावल्या म्हणून राणी राणाला चांगल्या सवयी लावायची. मग खाण्यापिण्याच्या, बोलण्याच्या, वागण्याच्या. आणि आणखीन एक सुंदर त्याची सवय म्हणजे कुणी त्याला म्हणालं ना हाय राणा, की राणा दोन्ही हात जोडायचा आणि नमस्कार करून डोक्यावर हात घ्यायचा. आणि त्याचा हा नमस्कारसुद्धा चर्चेचा विषय असायचा. सगळ्यांना तो प्रचंड आवडायचा. आणि राणी नक्की कोणाचे संस्कार त्याच्यावर करते आणि त्याला कोणासारखा घडवते हे त्यांना कळत नव्हतं. पण राणा आता बापासारखा घडत होता. मग कुमार काका आले, चिवचे पप्पा, आणि ते म्हणाले हाय राणा. आणि राणानं छोटे छोटे 2 हात जोडले आणि कपाळाला लावले आणि नमस्कार केला. असे राजकारणी लोक नमस्कार करतात ना जनतेला तसा. मग आजही चिव आली आणि त्याला म्हणाली राणा. तसा राणानं तोंडवाकडे केलं आणि त्याचं ढुंगण तिच्याकडे केलं आणि गेला घरात निघून. तब्बल 2 वर्ष झालं बोलत नव्हतं तर तिच्यासोबत. आणि राणी खूप हसायला लागली. आता बघता बघता मनोजचं लग्न झालं. त्यालासुद्धा नोकरी लागलीच होती एका बँकेमध्ये आणि तो सेटल झाला. मग आता राणा बघता बघता पहिलीच जाणार होता आणि त्याच्यासाठी एखादी चांगली स्कूल राणीला हवी होती. पण आता त्यासाठी जितकी फी हवी होती तितकी राणी अरेंज करू शकत नव्हती. आणि राणाला साध्या स्कूलमध्ये शिकावं लागतंय याचं राणीला वाईट वाटणार होतं. आता राणा पूर्ण 6 वर्षाचा झाला होता आणि त्याचवेळी मिळायची ती गुड न्यूज राणीला मिळाली. आणि राणी CA झाली आणि महाराष्ट्रातून पहिली आली. आणि ही बातमी पेपरमध्ये छापून आली. नक्कीच सूर्यवंशींच्या घरात तो पेपर पडला होता. सकाळी सकाळीच मल्हाररावांनी पेपर उघडला आणि ती बातमी वाचली. पण आता ती फक्त बातमी होती, राणीचा फोटो नव्हता. राणीच्या वडिलांच्या नावानं ती बातमी होती. मल्हारराव राहुलला म्हणाले, राहुल ही राणी तर नसावी? राहुल म्हणाला, बाबा नक्की नाही सांगू शकत आपण. अशा राणी मोरे कितीतरी असतात. आणि जानकी ठसक्यात म्हणाली, कशाला तिचं नाव काढता? ती अजून सापडत नाही आणि रोहितचा घटस्फोट होत नाही. आता या अवदसेला कुठं शोधायची? बरं होईल जर ती स्वतःच पुढे आली तर, म्हणजे घटस्फोट घेऊन तिला तिच्या रस्त्यानं पाठवता येईल. मग आता राणी इकडे खुश होऊन झाली होती. तिचीही स्वप्न पूर्ण झालं होतं. इंटरव्ह्यूमध्ये तिला भरपूर कंपन्यांच्या CEO हेडनं नजर ठेवून कॅच करायचं ठरलं होतं. कॅच म्हणजे किडनॅप नाही बरं का, तर नोकरीसाठी. आणि राणीला एकाच्या वर एक ऑफर यायला लागल्या. आणि तिचं अकाउंटचं नॉलेज भयंकर फास्ट होतं. आणि तुम्हाला गाडी देतो, राहायला फ्लॅट देतो, काही लाखांचं पॅकेज देतो, पण आमच्या कंपनीमध्ये अकाउंट मॅनेजर म्हणून या, असं तिला खूप ऑफर यायला लागल्या. आणि राणीला तर कन्फ्यूजच व्हायला झालं. एकावर एक लेटर पडायचे आणि ती डोकं पकडून बसली आणि कुठली कंपनी जॉईन करू तिला कळेना. शेवटी तिनं ते सगळे लेटर आणि त्या सगळ्या ऑफर राणापुढं ठेवल्या. कारण जर इथे रोहित असता तर तिनं तेच केलं असतं. रोहितला चॉईस दिला असता. आणि राणानं एक लेटर उचललं, राणीच्या हातात दिलं आणि चेस खेळायला लागला. कारण राणा चेसमध्ये खूप हुशार होता. मग तिनं उघडून बघितलं तर आतमध्ये काय काय ऑफर होती माहिती आहे का? वर्षाला 12 लाख रुपये पगार, म्हणजे महिन्याला 1 लाख. कंपनीची एक गाडी घरातून न्यायला आणायला आणि मुंबईमधल्या पॉश अशा एरियामध्ये राहण्यासाठी एक फ्लॅट, तेही फ्रीमध्ये. आणि मग आणखीन काय पाहिजे होतं? आणि सगळ्याचं लेटरमध्ये बहुतेक अशाच ऑफर असतील. पण राणानं नेमकं तेच लेटर काढलं जिथं राणीला राहायला फ्लॅट देणार होते. आणि त्याच एरियामध्ये, त्याच सोसायटीमध्ये विद्यमान आमदार रोहित कुमार राहत होते. आणि आता हा देवाचा वगैरे कौल नव्हता, तर हा राणाजींचा कौल होता असंच म्हणावं लागेल. आणि आता राणीची सगळी स्वप्न
पूर्ण होणार होती. राणाला चांगल्या स्कूलमध्ये ॲडमिशन मिळणार म्हणून ती खुश झाली होती आणि तिनं राणाला घट्ट मिठी मारली. मग आता बघूया राणी तिथं जाईल का की दुसरी एखादी ऑफर स्वीकारेल आणि राणीची पुढची जर्नी कशी असेल. आता ती तर गेली रोहित कुमारांच्या आणखीन जवळ आणि आता तुमची परीक्षा जास्त घेणार नाही मी. आता तुम्हाला पाहिजे ते होणार आहे हळूहळू. थँक्यू सो मच.